ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट आलाय बरं का. सायलीच्या हाराची चोरी करून मैनावतीने आळ प्रियावरती ढकलला. आता सगळ्यांनी प्रियाला चोर गृहीत धरून तिला शिक्षाही करायचं ठरवलं. पण आता प्रिया जबरदस्त पलटवार करणार आहे. तिच्याच आईबापाचं सोंग ती उघडं पाडणार आहे. आता त्यातच आणखीन भर म्हणून एका हॅकरला बोलवून महिपत नागराजने वेगळाच फासा टाकलाय की. आता प्रिया दोन्ही बाजूने अडकले आणि त्यातच सत्य उघडकीला येण्याची वेळही झाली. कारण पूर्णाजीने घेतलेल्या परीक्षेत एक गोष्ट अर्जुनच्या निदर्शनास आली की प्रिया मैनावतीची मुलगी वाटते आणि म्हणूनच तो DNA टेस्ट करणार आहे. बघूयात मग आजचा हा धमाकेदार भाग. प्रेक्षकांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. हां, पण तुम्हाला इथे फक्त ठरलं तर मगचे खरेच भाग बघायला मिळतील. त्यासाठी लवकर सबस्क्राईब करा आणि भाग कसा वाटतो कमेंटद्वारे जरूर कळवा. हार गायब झाल्यामुळे घरातील सर्वच जण खूपच पॅनिक झालेले असतात. कल्पना सायलीला सांगते की अगं, बॉक्स जर इथे आहे मग हार घरातच कुठेतरी ड्रॉवरमध्ये असेलच ना. त्यावर अस्मिता म्हणते, मम्मा अगं नाही आहे, फक्त बॉक्स रिकामा आहे. आम्ही सगळीकडे शोधाशोध केले, हार कोणत्याच ड्रॉवरमध्ये नाही आहे. त्यावर पूर्णाजी विचार करते की बाहेरचं कोणीच व्यक्ती घरात आलेलं नाही आहे. याचा अर्थ हार घरातच आहे. तेव्हाच अर्जुन अंदाज लावतो. तो विचार करतो की याचा अर्थ असा होतो की मग मुद्दाम माझ्या बायकोला त्रास द्यायला तो हार कोणीतरी चोरी केलाय आणि त्याची गाडी वळते ती अर्थात प्रियाकडे. प्रियासमोर जाऊन तो तिला जाब विचारतो की तू चोरी केलायस ना. आता प्रियाचा इगो हर्ट होतो. प्रिया धक्क्याने विचारते की मी. अश्विन बायकोचा बैल लगेचच तो बाजू घेत विचार करतो, दादा तू थेट माझ्या बायकोवरती चोरीचे आरोप लावतोयस. अश्विन, अर्जुन तरी काय करणार बिचारा. प्रियाचं नाव शेवटी कानफाट्यात पडलंय ना. आणि असले सगळे धंदे आधी तिने केलेच आहेत. शेवटी सगळ्यांच्या संशयाची सुई तिच्यावरतीच जाईल ना. अर्जुन अश्विनला चढेतोड उत्तर देतो की त्याचं कारण तुला चांगलंच माहिती आहे अश्विन. हे असली कामं तन्वीने काही पहिल्यांदा केलेली नाही आहेत. ऑब्व्हियसली संशय तर सगळ्यांचा तिच्यावरतीच जाणार. प्रिया तर बिचारी यावेळेस तिची काही चूकही नसते. प्रिया अर्जुनला सांगते, अरे पूर्णाजी म्हणते ना की हार इथे तिथेच कुठेतरी पडला असेल, तू डायरेक्ट माझ्यावरती का संशय घेतोयस. त्यावर अर्जुन तिला सांगतो की ठीक आहे, घरातल्या सगळ्या खोल्या तर मी चेक करणारच आहे. हे लक्षात ठेव, तुझी खोलीसुद्धा चेक केली जाईल. आणि आता आपण खालच्या खोल्यांपासूनच सुरुवात करूयात. आत्ता मात्र सदाशिव मैनावतीला घाम फुटतो, कारण ती चोरी तर त्यांनी केलेली असते. प्रकरण अंगाशी येऊ शकतं. त्यांच्याही मनात भीती दाटून येते. जेव्हा प्रिया अर्जुनशी वाद घालत असते तेव्हाच मैनावती संधी साधून त्यांच्या नजरेतून चोरून बाहेर पडते. आता तो हार तिला प्रियाच्या रूममध्ये लपवायचा असतो. म्हणजेच काय, न रहेगा बास न बजेगे बासुरी. आता प्रियासुद्धा कर नाही त्याला डर कशाला म्हणतच अर्जुनला स्पष्ट सांगते की तू एक कामच कर ना अर्जुन, माझी खोली चेक करत बसण्यापेक्षा तू डायरेक्ट पोलिसांनाच फोन लाव. एक काम कर, त्यांना इथे बोलावून घे आणि सांग त्यांना की माझ्या धाकट्या भावाच्या बायकोने माझ्या बायकोच्या हाराची चोरी केली आणि ते पोलिसात. आता घरातले सगळेजण इतके वैतागतात. अस्मिता प्रियावरती डाफरते, तन्वी उगाचच कांगावा करू नकोस हा. आणि काय आहे, तू काय काय करू शकतेस हे घरात माझ्यापेक्षा जास्त कोणालाच नाही कळणार. तेव्हाच अश्विनला राग येतो. तो अस्मिताचं तोंड बंद ठेवायला सांगतो. शेवटी बायकोच्या बैलाचा इगो हर्ट होतो ना. त्यावर कल्पनासुद्धा त्याला दटावते की अश्विन, ज्यावेळेस पूर्णाई सायलीला हार द्यायला तयार झाले होते ना, तीच गोष्ट तुझ्या बायकोला खटकली होती. एका अर्थी कल्पना ही अश्विनला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते. पण आता घरातल्यांनासुद्धा एक गोष्ट कळायला हव्या, कारण त्यांनी अश्विनला कितीही आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला
तरी त्याच्या डोळ्यावर प्रिया नावाच्या प्रेमाची आंधळी पट्टी आहे ना, सो त्याला तो आरसा कसा दिसणार. तो वैतागतच म्हणतो की मम्मा, अगं जर तन्वीला तो हार हवाच असता तर तसं तिने मला सांगितलं असतं आणि मी तो तिला आणूनही दिला असता. त्यासाठी चोरी करायची काय गरज आहे. आता अश्विन सतत प्रियाची बाजू घेतोय आणि बाकीच्यांचा प्रियावरती विश्वासच नाही आहे. तेव्हा प्रतापमध्येच बोलतो, पण प्रियाला काही घाबरायचं कारणच नसतं, कारण तिला माहिती आहे की तिने चोरी केलेली नाही आहे. ती स्पष्ट सांगते की नाही नाही, तुम्ही ना माझ्या रूमची झडती घ्याच बाबा. प्रिया आता तर सगळ्यांचीच बोलती बंद करते. इतक्यातच चोरून मैनावती बाहेर येते. आता मैनावतीने तिचं काम फत्ते केलेलं असतं. स्वतःवरती आळ नको यायला म्हणूनच तिने तोच आळ प्रियावरती ढकललेला असतो. प्रिया एवढी तोंड वर करून उत्तरं देते ना, पण जाम अडकणार आहे. अश्विन सांगतो की ठीक आहे, आता सगळ्यांना खरं काय ते कळू देच की माझी बायको चोर नाही आहे ते. तेव्हा अर्जुन सांगतो की चला मग रूमची झडती घेऊयात आणि तो सायलीसोबत अश्विनच्या रूमकडे जातो. मैनावती सदाशिवच्या कानात कुजबुजते, आता बघा खरी मजा. सायली अर्जुन अश्विन प्रियाच्या रूममध्ये येऊन रूमची झडती घेतच असतात. तेव्हा अश्विन प्रिया दोघेही मिळून टोमणे मारायला लागतात. अश्विन म्हणतो की हे बघा, आमच्या रूममध्ये तुम्हाला काहीच सापडणार नाही आहे, कारण माझ्या बायकोने चोरी केलेलीच नाही आहे. आणि यावेळी प्रिया खरी आहे, पण तिचं नशीब फुटकाय, बेकार अडकते या सगळ्या प्रकरणात. अश्विनला ती सांगते की जाऊ देत रे अश्विन, यांच्या मनाचं समाधान तर होऊ देत, करू देत शोधाशोध, निदान परत माझ्यावरती संशय घेण्याची हिंमत तरी होणार नाही यांची. सायली अर्जुन अख्खी रूम पिंजून काढतात. रूमचा कानाकोपरा चेक करतात. जेव्हा अर्जुन प्रियाचं कपाट चेक करत असतो त्याच वेळेस सायली बेड चेक करते. पण आता तोच हार नेमका प्रियाच्या कपाटात सापडतो. पुरावा मिळालेला असतो. प्रिया आणि अश्विन दोघांच्याही पायाखालची जमीनच हादरते की जेव्हा तो हार अर्जुन हातात धरून तिला जाब विचारतो. प्रिया सांगते की ही चोरी मी केलेलीच नाही आहे. पण आता कोण विश्वास ठेवणार ना प्रियावरती. अर्जुन म्हणतो की आता जे काही बोलायचं असेल ते पूर्णा आजीसमोर. सायली अर्जुन अश्विन प्रिया चौघेही बाहेर सगळ्यांसमोर जातात. तेव्हाच पूर्णा आजी विचारते की काय झालं. अर्जुन उत्तर देतो की नेमकं जे वाटलं होतं तेच घडलं. सर्वजण धक्क्याने विचारतात की म्हणजे. सायली उत्तर देते की माझा हार शेवटी प्रियाच्या कपाटातच सापडला. प्रिया अश्विन घसा फाडून सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात की ती चोरी प्रियाने केलेलीच नाही आहे आणि खरा या प्रिया यावेळेस खरी आहे. पण काय करणार ना, प्रियाचं नाव कानफाट्या पडले. जरी चूक नाही केली तरी संशयाची सुई मात्र तिच्यावरच जाणार. अश्विनसुद्धा खूप रडकुंडीला येऊन सांगतो की प्लीज विश्वास ठेवा, तन्वीने काहीच नाही केलं आहे. त्यावर कल्पना म्हणते, अश्विन अरे तन्वीने आधी काय काय उद्योग केलेत माहिती आहेत ना तुला. आता तर पूर्णा आजीसुद्धा बोल लावते, आधी हिने माझा हार चोरला आणि त्याचा आळ तिने सायलीवरती घेतला आणि आता हा हार चोरला. तेव्हा प्रिया रडकुंडीला येऊन विचारते की पण पूर्णा आजी, अगं तुझा हा हार चोरून मला काय मिळणार होतं. त्यावर प्रताप मुद्दामच तिला टोला लगावतो की चोराला चोरी केल्याचं समाधान. आणि सायलीसुद्धा म्हणते की मला त्रास दिल्याचं समाधान. मला आईंना पूर्णा आजीला त्रास देऊन खूप मनशांती मिळते ना तुला. तेव्हा मध्येच सदाशिव रडण्याचे नाटकं करत विचार करतो की स्वतःच्याच घरात चोरी कोण करतं. आता कोण बोलतंय. करून चवरून नामानिराळी राहिलेली लोक. प्रिया वैतागून त्याच्यावरती डाफरते, ओ तुम्ही जरा शांत बसता का. आता सायलीला राग येतो. प्रिया आवाज चढवून माझ्या बाबांवर सोबत असं बोलायचं नाही या. ती प्रियाला ताकीद देते. त्यावर अस्मितासुद्धा प्रियाला टोमणा मारते, अगं सायली आज पूर्णाजीचा सोन्याचा हार तुला मिळाला आहे ना, तन्वीला नाही. त्याचाच राग काढते ती. सर्वजण प्रियाला टोमणे मारून बोलून तोंडसुख तर घेतच असतात, पण अश्विन नेहमीप्रमाणे प्रियाच्या पाठीशी खंबीर उभा राहतो. तो स्पष्ट सगळ्यांना सांगतो, कोणी कितीही काहीही बोलू देत, पण माझ्या तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे.
आता प्रियाचं लक्ष ज्या वेळेस मैनावतीकडे जातं त्या क्षणी प्रियाचा सगळा प्रकार लक्षात येतो. तितकी शातीर आहे प्रिया. शेवटी ती मैनावतीचीच मुलगी ना. तिला पुन्हा कळून चुकतं की मैनावती सगळेजण बोलत असताना चोरून बाहेर गेले होते आणि नंतर थोड्या वेळाने ती आत आली. म्हणजे हा सगळा प्रकार घडवून आणणारी आणि प्रियाला त्या प्रकरणात गोवणारी अडकवणारी दुसरी तिसरी कोणी नसून मैनावतीच आहे. प्रिया वैतागतच विचार करते की पण हे सगळं करून हिला काय मिळालं. आता पूर्णाची सगळा निर्णय सायलीच्या हाती सोपवते. ती सांगते की हा हार तुझा आहे. तन्वीला काय शिक्षा करायची ते तू बघ. आता प्रियाचा इगो हर्ट होतो आणि का नाही होणार, तिची चूकच नाही आहे या सगळ्यात. तिला अडकवलंय. मनातच प्रिया राग व्यक्त करते की ती आई आहे का वैरी नाही माझी. सायलीला सांगते की शिक्षा मला नाही तुझ्या त्या खोटारड्या आईला व्हायला हवी आहे. खोटारड्या प्लास्टरच्या नावाखाली त्याने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. आता तो प्लॅन फसला म्हणून तिने हार चोरला तुझा. आणि मग काय, प्रकरण आपल्या अंगाशी येते म्हटलं की तिने तो आळ माझ्यावरती ढकलला. आता सायली इतकी रागावते ती जाऊन प्रियाचं थोबाड फोडणार. अश्विन तिचा हात झटकतो आणि सायलीलाच बचावतो की माझ्या बायकोवरती हात उचलायचा नाही. 2 वर्षापूर्वी तन्वीने केलेली चूक तुम्हाला आठवते, पण 2 दिवसापूर्वी पैसे उकळवण्यासाठी या 2 फ्रॉड लोकांनी केलेला गुन्हा तुम्हाला आठवत नाही. आता अश्विनही सुभेदारांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतोच. पण प्रिया खूप चालाक आहे बरं का. आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती अर्जुनला सांगते की तुझ्यातल्या वकिलाला मी एक साधा सोपा प्रश्न विचारते की जेव्हा पूर्णाजीने सायलीला तो हार दिला होता तेव्हा सायलीने तो त्या डब्यात बॉक्समध्ये ठेवला होता आणि त्याच्यानंतर आपण सर्वच जण बाहेर गेलो. मीही तेथून बाहेर पडले आणि जेव्हा हार गायब झाल्याचं कळलं त्यानंतर मी डिरेक्ट हॉलमध्ये आले. मी तर माझ्या रूममध्येही गेले नाही. मग जर असं असेल तर तो हार मी कधी आणि कसा चोरी करणार होते. प्रिया अर्जुनला विचार करायला भाग पाडते आणि अर्जुनची वकिली बुद्धीही काम करते. त्याला सगळं आठवतं की प्रिया खरंच अश्विनसोबत बाहेर गेली होती. आता मग प्रकरण आपल्या अंगाशी येते म्हटल्यानंतर मैनावतीचे नाटकं चालू होतात. मोठ्याने रडण्याचे नाटकं करत सायलीला ती गुंडाळण्याचा प्रयत्न करते की सायली तुझी जाऊ बघ, ती मला चोर म्हणते. पूर्णाजी, अहो माझ्या लेकीच्याच घरी मी चोरी का करेन. पण अर्जुनची नजर तीक्ष्ण आहे. त्याच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. तसंच काहीसं अर्जुनला मैनावतीचं वागणंही खटकतं. आता सायलीच्या डोळ्यावरती तिच्या आईबाबांच्या प्रेमाची पट्टी असते. शेवटी सगळेच जण प्रियालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे होतात. सायली म्हणते की तू रडू नकोस अजिबात. खरं तर ना प्रियाला आपण पोलिसांच्या ताब्यातच द्यायला हवंय. पण त्यात पण आपली सुभेदारांची इज्जतच जाईल ना आणि त्यातून आपला सण खराब होईल. आपल्यासाठीचा सणाचा असणारा इतका चांगला दिवस हिच्यासाठी खराब करून घ्यायला एवढी हिची लायकी नाही आहे. अश्विन प्रिया सायलीकडे धक्क्याने पाहतात. तेव्हा पूर्णाची सुद्धा म्हणते की खरं आहे, तन्वीशी काही बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. त्यावर अस्मिता आता नाराजी व्यक्त करते की म्हणजे आता यावेळेससुद्धा काही शिक्षा न मिळून तन्वी सुटली. तन्वी, नशीब चांगलं आहे तुझं. अस्मिता जेव्हा असं बोलते त्यावर प्रताप म्हणतो की जाऊ दे अस्मिता, उगाचच सणाच्या दिवशी कडवटपणा नको. आता कल्पना सांगते की मी ना माझ्या रूममध्ये जाऊन बसते थोडा वेळ. माझं ना डोकं ठणकायला लागले. विमल म्हणते की ठीक आहे तुम्ही जा, तुमच्यासाठी मी सरबत घेऊन येते. आता सगळेच जण आपापल्या रूममध्ये जायला निघतात. प्रिया मनातच तिच्या आईबापांना शिव्या घालते. माझे आईबाप तर माझ्याच वरचढ निघाले. आणि मनातच ती ठरवते की या दोघांचं सोंग उघडं पाडायची वेळ आली. आता रात्रीच्या वेळी अजूनही अर्जुनच्या मनातून ते विचार जात नसतात की प्रियाने त्याला विचार करायला भाग पाडलं. अर्जुन सगळ्या त्या गोष्टींचा तर्कवितर्क लावत असतो की खरंच प्रिया खरं बोलते. त्यांच्या नजरेसमोरच ती उठून गेली होती आणि हार गायब झाल्याचं जेव्हा आरडाओरडा चालू झाला तेव्हाच ते आतमध्ये आले होते. पण मग तो हार नेमका तिच्याच कपाटात कसा सापडला
जर ती तिच्या रूममध्येही गेली नव्हती. तेव्हा सायली अर्जुनशी बोलते, खरं तर आज सणाच्या दिवशी घरात वाद व्हायला नको होते. एरवी तर प्रिया आपल्याला सुखाने जगूच देत नाही, पण आज सणाच्या दिवशी सुद्धा अचानकच अर्जुन म्हणतो की तो हार खरंच तन्वीने चोरला असेल का? सायली धक्क्याने त्याच्याकडे बघतेच. इकडे प्रियाचे आई बाबा मात्र आनंद साजरा करत असतात, कारण करून सवरून नामानिराळे राहिलेत ना. सदाशिव मैनावतीचं कौतुक करत म्हणतो, तुझ्यासाठी आरती ओवाळू, तुझी दृष्ट काढू की डोक्यावर घेऊन नाचू तुला? मैनावती सांगते की शांत बसा, मला डोक्यावर घेऊन नाचायला कंबरडं मोडायचं तुमचं. आधीच तर आपण एका संकटातून वाचलोय. त्यावर सदाशिव तिचं पुन्हा कौतुक करतो की पण संकटातून वाचवलं कोणी? हां, नाहीतर ना आज आपण जेलमध्ये असतो. सायली तिकडे धक्क्याने अर्जुनला विचारते की पण तुम्हाला असं का वाटते? अर्जुन सगळ्या गोष्टींचा तर्कवितर्क लावत सांगतो की बघ ना, तो हार तू स्टडी रूममध्ये ठेवला, त्याच्या आधीच तन्वी बाहेर गेली होती. आता सायली अर्जुनवरती चिडते. ती विचारते की मग मला सांगा की तो हार प्रियाने नाही चोरला म्हणजे मग आपल्या घरात कोणी दुसरं असं करू शकतं का? अर्जुन म्हणतो की नाही, पण अर्जुनला अजूनही डाऊट असतो की प्रियाने तो हार चोरले आहे की नाही. आता सायली त्याला विचारते की तो हार प्रियाने चोरलेला नाही आहे असं तुमचं म्हणणं जर असलं तर मग काय त्या हाराला पाय फुटले आणि तो काय स्वतःच प्रियाच्या कपाटात जाऊन बसला होता का? अर्जुनला नक्की काय समजवायचं आहे ते सायलीला उमगतच नाही. इकडं मैनावती सदाशिवला सांगते, इथे सायलीच्या हातच्या करंज्या खाण्याऐवजी जेलात जाऊन पोलिसाचे धम्मक लाडू खावे लागले असते. सदाशिवला एक प्रश्न पडतो की तिने बरोबर प्रियाच्याच कपाटात हार का टाकला? त्यावर ती उत्तर देते की अहो, आपण आल्यापासून बघतो ना की त्या तन्वीसोबत घरातले कोणीच नीट वागत नाही. आधीच सगळेजण बोलत होते ना तिला की तिने काय काय उद्योग करून ठेवलेत, म्हणून मग म्हटलं प्रियाची आई शोभते ना, डिक्ट प्रिया आईवर गेले. इकडे अर्जुन आपली वकिली बुद्धी लढवतोय, पण सायली प्रकरण वेगळ्याच दिशेला घेऊन जाते. उलट अर्जुनला ती सांगते की हे बघा, तुम्हाला प्रियाचा पुळका येत नाही आहे, खरं तर तुम्हाला अश्विन भाऊजींसाठी वाईट वाटतंय, म्हणूनच तुम्ही स्वतःच्या मनाची समजूत घालताय की तो हार प्रियाने चोरलेलाच नाही आहे. अर्जुन आता उगाचच विषयाला फाटे न फोडता तो विषय तिथल्या तिथेच बंद करतो. सायलीला सांगतो की खरं आहे, उगाचच मी हा विचार नको आहे करायला. त्यावर सायली सांगते की अहो, म्हणूनच तर मी न राहून बोलले, पण आता लवकर झोपा हां, कारण उद्या तुम्हाला लवकर उठावं लागणार आहे, उद्या पाडवा आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की अरे हो, नवरा बायकोसाठी महत्त्वाचा सण ना, कितीही जागरण झालं तर उद्या लवकर उठावंच लागणार आहे, त्यापेक्षा झोपलेलं बरं म्हणत अर्जुन झोपायला जातो. इकडे मैनावती सदाशिव दोघेही आता ठरवतात. मैनावती सांगते की जोपर्यंत सायलीचा आपल्यावर भरोसा आहे ना, तोपर्यंत सगळ्यात मोठा डल्ला मारायचाच. सदाशिवही तिची साथ देतो. तो सांगतो की हो, आता लवकरात लवकर मोठा डल्ला मारायचा आणि इथून कलटीही मारायचे. तेव्हा मैनावती हसत त्याला टाळी देते. प्रियाचे आईबाप प्रियापेक्षाही शातीर निघालेत. आता घरातच मैनावती सदाशिव काय कमी आहेत? तिकडे महिपत आणि नागराज दोघेही प्रियाच्या मानगुटीवरच बसलेत. आता महिपत नागराजला दारू प्यायला सांगतो. तो विचारतो की नागराज शेठ, अहो घ्या जरा, कसला एवढा विचार करताय? त्यावर नागराज सांगतो की प्रियाचा रे, नाही म्हणजे तिचे खरे आईबाप आपण तिथे पाठवून तिच्या डोक्यावर टांगती तलवार तर ठेवले, पण त्या व्हिडिओचं काय? जोपर्यंत ते व्हिडिओ आपल्या हातात येत नाही ना, तोपर्यंत काय खरं नाही. त्यावर महिपतही म्हणतो की हां ना, ते एक डोक्याला जास्तीचं टेन्शन झाले. महिपत म्हणतो की तो व्हिडिओ त्याचा डिलीट झाला ना की मग भेटलं. त्यावर नागराज सांगतो की महिपत, अरे पण तोच व्हिडिओ वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये सेव्ह करता येतो, काय ते म्हणतात की इंटरनेटवर, क्लाउडवर, ड्राईव्हवर. पण हां, तो व्हिडिओ ना आपल्या हातात आणण्यासाठी मी एकाला बोलवलं आहे, म्हणजे असं इंटरनेटचं वगैरे आहे ना, ते सगळं त्याला कळतं. आता यांचं काम नागराजने आसान केले म्हटल्यानंतर महिपत तर त्याची पाठ थोपटणारच की. पण इतक्यात डोरबेल वाजते.
नागराजने बोलवलेला मुलगा येतो आणि स्वतःचं इंट्रोडक्शन देतो. मी शुभम. महिपत त्याला बघतो की मी महिपत. मग नागराज समजावतो की महिपत, अरे हा तोच मुलगा आहे ज्याला मी बोलवले आपल्या कामासाठी. आता महिपत इतका गोडी गुलाबीनं वागतो त्याच्याशी. तेव्हा नागराज महिपतला सांगतो की आपलं काम हा फत्ते करणारच. प्रियाच्या मोबाईलचा जो व्हिडिओ आहे तो इथे बसून हा डिलीट करून दाखवेल. महिपत विचारतो की काय काय रे पोरा, एवढं करू शकतोस ना तू? त्यावर शुभम सगळा किस्सा सांगतो की अहो सोपं आहे. मी ना ज्या मुलीच्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट करायचा आहे तिला एक लिंक सेंड करतो. एकदा का तिने त्याच्यावरती टच केलं की सगळ्या डिटेल्स आपल्याकडे येतील ना. मग काय आपण तिचं बँकेचं अकाउंटही रिकामं करू शकतो. आता ना महिपत त्याचं कौतुक सोहळा साजरा करत नागराजला सांगतो की पोरगं हुशार आहे, ग्लास भरा त्याचा. त्यावर शुभ म्हणतो की नाही नाही नको नको, मी तर डायरेक्ट. महिपत विचारतो की बाटली लावतो. तो सांगतो की अहो नाही नाही, डायरेक्ट कामाला लागतो. इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण तयार होऊन आलेलेच असतात. पाडवा असतो ना, तेव्हा पूर्णाची प्रतापला पाटावर बसायला सांगतात. विमल कल्पनाच्या हाती तामणाचं ताट आणून देते. कल्पना औक्षण करून तिलक लावून गोडाचा घास भरवत प्रतापला ओवाळते आणि प्रतापसुद्धा खूप छान गिफ्ट देतो तिला. सुभेदारांनो जरा सांभाळू ना, कारण तुमच्याच घरात 2 चोर टपून बसलेत. त्यांची नजर कल्पनाच्या गिफ्टवरती पडते आणि दोघेही हवालदिल होतात. मालदार पार्टी शेवटी सुभेदार लोक. इतक्यातच प्रियाचा फोन वाजतो. प्रिया विचार करते की अननोन नंबरवरून कसली लिंक आली. आता प्रिया टच करेल का काय माहिती. भाग संपतोय, बघूयात की पुढे. आता सुभेदारांच्या घरात एक मस्त खेळ रंगतो. पण आता त्यानेच अर्जुनच्या मनात संशयाची सुई पसरते. गेम असा असतो की आगाव पाहुणे घरात आले तर त्यांना धडा कसा शिकवायचा. आता मैनावतीने मुद्दामच नेमकं सरबतात मीठ टाकलेलं असतं आणि प्रियाही नेमकं तेच करते. आणि तेव्हाच अर्जुन म्हणतो की यात मीठ आहे, दुसरं बनवून आणा. प्रियाचंही उत्तर तेच येतं तिकडे आणि मैनावतीचं उत्तर तेच येतं की परत परत तेच तेच कशाला बनवायचं, बाहेरून मागवा. तेव्हाच अस्मिता मध्येच बोलते की मैनावती काकू आणि तन्वीचं वागणं किती सेम सेम वाटतं ना. असं वाटतं की त्या सायलीच्या कमी आणि तन्वीच्याच आई जास्त आहेत. तेव्हाच अर्जुनला डाऊट येतो आणि तो ठरवतो आता त्यांची DNA टेस्ट करायची. म्हणजेच आता लवकर सत्य उलगडणार आहे म्हणायचं.